घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। भिवंडी महानगरपालिकेमध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मागील 3 वर्षांपासून धूळ खात बंद पडलेलं महापौरांचं दालन पुन्हा एकदा खुलं करण्यात आलंय। नव्या महापौरांच्या स्वागतासाठी दालन पूर्णतः तयार करण्यात आलं असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं आवश्यक तयारी पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे। चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक असतानाही तिथे काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे भाजपनं ठाकरे सेनेच्या साथीनं सत्ता काबीज केली आहे। पण भिवंडीमध्ये त्याची परतफेड करण्याची तयारी आता काँग्रेसनं केल्याचं दिसतंय। भिवंडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक आहेत। सत्ता स्थापनेसाठी भाजपच्याच 9 नगरसेवकांना काँग्रेसनं सोबत घेतलंय। भाजपमधील 9 नगरसेवकांचा फुटीर गट काँग्रेस प्रणित भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत जातोय आणि या फुटीर गटाचं नेतृत्व ऐन निवडणुकीआधी भाजपात आलेले नारायण चौधरी करत असल्याची माहिती आहे। आज पक्षाने नेहा मेहुल पाटीलच्या नावाने उमेदवारी जाहीर केली। मी आज एक डिसिजन घेणार आहे। मी भिवंडी सेक्युलर पार्टीच्या बरोबर चर्चा करणार आहे। भिवंडीतील फुटीर गटाचे नेते नारायण चौधरींनी या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया देणं टाळलंय। सर्व चित्र 20 तारखेला म्हणजेच उद्या स्पष्ट होईल असं नारायण चौधरी यांनी म्हटलंय। नारायणजी, कसं नेमकं समीकरण असणार आहे? आपल्याला दिसेल बंधू, समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल। किती नगरसेवक तुमच्यासोबत आहेत साहेब, आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना। 9 आहेत की 12 आहेत? साहेब, आपल्याला 20 तारखेला समजेल। पण पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते, वाटत नाही का? पक्षाचा जे असेल निर्णय ते आम्ही एक्सेप्ट करू। दरम्यान नारायण चौधरी हे आधी काँग्रेसचेच नगरसेवक होते। त्यांच्या भाजपपासून फारकत घेण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे। प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही। भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो। भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत। तोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही। या भूमिकेला कुठेतरी 7 प्रतिसाद हा आम्हाला मिळाला आहे आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते। या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो। भिवंडीमधल्या या परिस्थितीवर भाष्य करणं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील टाळलंय। भिवंडीमध्ये जे घडेल ते उद्या घडेल, त्यावर आज बोलून काय फायदा अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे। जो फुटून जातो तो भाजपवाला नाही अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलारांनी भिवंडीतील राजकीय परिस्थितीवर दिलेली आहे। मला संपूर्ण या प्रकरणाची माहिती नाही, पण मी एवढं सांगेन, जो फुटून जातो तो भाजपवाला नाही। जो भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे तोच स्वयंसेवक, तोच कार्यकर्ता। आणि नेमका भिवंडीच्या प्रकरणातली मी माहिती घेईन, पण जो सर्वसाधारणतः आमच्या विचाराशी फारकत घेतो तो भाजपचा नाही, तो भाजप फुटीर म्हणता येणार नाही, तो आम्हाला सोडून बेदखल झालेला आहे असं मी म्हणेन। प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील। भिवंडीमध्ये शिवसेना सहकार्य करत नसल्याचा आरोप नारायण चौधरींनी केलाय। मात्र या आरोपांचं खंडन शिवसेना गटनेते मनोज काटेकर यांनी केलंय। भाजपमध्ये 2 गट पडल्यानं भाजपचा उमेदवार पळून गेला, त्याचं खापर आमच्यावर का फोडता असा सवाल काटेकर यांनी उपस्थित केलाय। आम्ही कॅम्प आता 2-3 दिवसापूर्वी लावला आणि आमचे नगरसेवका ठिकाणी ठेवून दिले।
आणि त्यामध्ये आम्ही त्यांचे गटनेते संतोष शेट्टी यांची चर्चा करत होतो. त्यांचे एकत्र नगरसेवक न आल्यामुळे त्यांनी का आमच्यावर जर आरोप करत असतील तर ते आरोप पूर्ण निराधार आणि चुकीचे आहेत. त्याचं मी खंडन करतो. ज्या प्रकारे त्यांनी जो निर्णय आता जाहीर केलेला आहे त्या आम्ही सेक्युलर फंडच्या बरोबर चाललेलो आहे तर भिवंडीचं दुर्दैव आहे. आणि शिवसेना पक्ष जो आहे ज्यांना शब्द दिला त्यांना शब्द पूर्ण करणारा आतापर्यंत भिवंडी शहराचा इतिहास आहे. आणि अशा प्रकारचं जर महापौर पदाचे उमेदवारच पळून जात असेल पक्षातून तर दुर्दैव आहे. वसई विरार